इयत्ता 7वी, विषय मराठी, पाठ 3. पाठाचे नाव तोडणी. गाव सोडून गाडीत बसलेल्या सगळ्यांना डोळ्यासमोर फक्त वीज दिसत होता. निघाल्यापासून गावाकडल्या विचारांनी सगळ्याच्या मनात काहूर उठलं होतं. परक्या गावात आपण केव्हा आलो हे ताराने शंकरला उमगलं नाही. सगळ्या तोडणीवाल्यांनी मराठी शाळेजवळ मोकळ्या जागेत गाड्या सोडल्या. बैलाच्या मानेवरचे जीव खाली ठेवतात बैल शेपटी खाजवत राहिले. बायकांनी गाडीजवळ चुली पेटवल्या. माणसांनी बैल, पोरांनी बादल्या कळशा घेतल्या आणि नदीवर गेली. दामूने आपला बैल नदीवरून पाणी पाजून आणली. अहो पाचुंदा सोडा, लक्ष्मीने दिलेला आवाज दामूने ऐकला आणि पाचुंदा सोडून गुडघ्याने सरमळ कडकडा मोडली. तसा रामा, धोंडू, शंकर सगळ्यांनी आपापल्या परीनं बैलांसमोर सरमळ मोडून टाकला. आज ऊस तोडणीचा पहिला दिवस असला तरी उघड्यावर झोपून थंडीनं अंग काकडून निघाले म्हणून दुपारी थळातून लवकर परतायचं असं सगळ्यांनी ठरवलं. थळात पाय ठेवता शंकरनं उसावर घाव घालायला सुरुवात केली. मीरानं मोड्या बांधल्या. दिवस माथ्यावर केव्हा आला हे समज नाही. सगळ्यांनी वाडे टाकून शंकूच्या आकाराच्या खोप्या बांधून तसं ताराने सामान लावून मीराला वसंतचं पुस्तक गवसलं. वशा, तुपलं पुस्तक. मीराचा आरडाओरडा ऐकून वसंतला शाळेची आठवण झाली आणि वसंत खोपीबाहेर बसलेल्या शंकरच्या मागे जाऊन उभा टाकला. त्यानं शंकरच्या खांद्यावर हात टेकत विचारले, दादा मला शाळेत केव्हा ढाळणार? वसंतला शंकरचं पाहिलं असल्याने शाळा बिळा काही नाही. तुझी शाळा खाऊन घे आणि झोप. तांबड्यात तोडीला जायचं हाय. जा झोप जा असं म्हणून गप्प केलं. शंकर आणि तारा उसावर घाव घालत होते. मीरा आणि वसंत त्याच्या मोड्या बांधून सडकेला आणून टाकत होते. सडकेवर पडलेल्या कागदावर वसंतची नजर खेळली. तसा वसंतनं कागद उचलून हातात धरला. पण कागदावरच्या संस्कृत शब्दाचा उलगडा नीट होत नव्हता. रस्त्यावर सापडलेल्या कागदावरचे शब्द वसंतने आईला वाचायला लावताच, पोरा मले कुठं वाचता येतंय? मपली शाळा तर दुसरीच झाली असं आई म्हणाले. कागदावरच्या शब्दाचा मीराकडून उलगडा होईल याची वसंतला खात्री होती, कारण मीराचे शिक्षण कसंबसं 8वीपर्यंत झालं होतं. तो धावत जाऊन तिला म्हणाला, ताई मला सडकेवर कागद गवसला. त्यावर काय लिहिलंय बघ, काहीच कळत नाही. पोराचे शिक्षण अर्धवट राहिल्याची भीती ताराच्या मनात आल्यानं तिनं शंकरला बोलते केलं. पोराचे शिक्षण तोडलं तुम्ही. कामाला हातभार लागतो पण त्याच्या आयुष्याचं काय? अगं होईल समज. आता कुठं गाडी जराशी रुळावर आली. या घाव घातलेला ऊस ताराकडे देत शंकर बोलला. मीरानं डोक्यावरची मोडी खाली ठेवली. मीरा वसंतच्या हातातील कागद पाहू लागली. वसंतने उत्कंठाने मीराकडे बघत होता. ही वड व्हय, हे तर संस्कृत वाक्य हाय. तमसोमा ज्योतिर्ग असं लिहिलं. म्हणजे काय ग ताई? वसंतने विचार. तमसोमा ज्योतिर्गम म्हणजे अंधारातून उजेडाकडे. मीराने सांगून टाक. म्हणजे ग ताई? पुन्हा वसंतनं विचारला. आता तुला कसं सांगू? हे बघ वशा, तुला संस्कृत वाचता येत नाही म्हणजे अंधार. पुढल्या वर्गात जाऊन शिकलास तर मीराचं बोलणं पूर्ण तर काय होईल? वसंतने विचारलं. तर वाचता येईल. म्हणजे उजेड म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे. असं म्हणत मीरा माघारी फिरली. तितक्यात वसंतनं मीराचा हात धरून थांबवत म्हटलं, अगं पण दादानं शिक्षण तोडलं तेव्हा वाचायला तरी कसं येणार? ताई काही झालं तरी मी शिकणारच. त्याचं हे बोलणं ऐकून तळातळा तोडणाऱ्या उसागत वसंतचे शिक्षण तुटत असल्याची जाणीव शंकरला झाली. कठीण शब्दार्थ, मनात कावर उठणे, कावरे बावरे होणे. झिरा झरा, पाचुंदा, कडब्याचा 5 पेंड्याचा गट, सरमळ, बाजरीचे ताट, कडबा, तांबडं